सर्वांना माहिती आहे की गेल्या 3 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रातला सर्वात मोठा दांडिया उत्सव हे आपण आयोजित करतो। यावर्षीही आपण छत्रपती संभाजी महाराज मैदान, कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व येथे मराठी दांडिया हे आयोजित करणार आहोत। रॉकस्टार अवधूत गुप्तेजी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्ण प्रदेशाला गाजवणार आहेत। यावर्षी मैदान हे जास्त मोठा आहे आणि आमचं नियोजन या प्रकारचं आहे की किमान 25,000 प्रेक्षक हे मराठी दांडियाचा आस्वाद घेऊ शकणार। 27 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर असं 5 दिवस आपण हे कार्यक्रम राबवणार। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही याचं शुल्क काहीच नसणार, पण लोकांना पासेस घेऊनच एंट्री भेटणार। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की मराठी दांडिया सुपरहिट झालेलं आहे। रॉकस्टार अवधूत गुप्तेजीचा जबरदस्त परफॉर्मन्स तिकडे असतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठी सिनेसृष्टी व बॉलिवूडचे अनेक कलाकार या कार्यक्रमाला येणार। आपल्या सर्वांना विनंती आहे, आवर्जून महाराष्ट्रातल्या सर्वात मोठा मराठी दांडियाचा आस्वाद घ्यायला नक्की या। मी अवधूत गुप्तेजींना विनंती करतो काही माहिती त्यांनी द्यावी। सर्वांना नमस्कार, मी अवधूत गुप्ते आणि आज ह्या पवित्र दिवशी मला अनाउन्स करताना खूप आनंद होतोय मिहीरबाईंबरोबर की आम्ही 4थ्या वर्षी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मराठी दांडिया मुंबईमध्ये घेऊन आलेलो आहोत। आणि मला अजून जास्त आनंद होतो ह्या गोष्टीचा की पब्लिक डिमांड आपण ज्याला म्हणतो, त्यामुळे आता ते मैदान पूर्वीचं कमी पडायला लागलं आहे आणि आता आम्ही मोठ्या मैदानात शिफ्ट होतो आहोत। विक्रोळीमध्ये असलेल्या कन्नमवार नगरमधील छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये ह्यावर्षी मराठी दांडिया घेऊन आम्ही आलेलो आहोत। नेहमीप्रमाणेच जसे गेली 3 वर्ष काळा चौकीला माझा सेटअप होता, जितके म्युझिशियन्स होते त्याच्यापेक्षा स्टेज थोडं मोठं असेल, त्यामुळे मला अधिक म्युझिशियन्स घेऊन येता येईल सोबत आणि माझा उत्साह तसाच जोरदार आहे। आम्ही रिहर्सल्स सुरू केलेल्या आहेत, नवीन गाणी आहेत जी 3 वर्षात झाली नाहीत, तशी काही चांगल्या नवीन गाण्यांचा अंतर्भाव आहे। ह्या गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या ज्या काही छान घटना आहेत, भारताला आपल्या देशाला अभिमानास्पद अशा ज्या घटना आहेत, त्या घटनांशी संदर्भात त्या घटनांशी संबंधित काही गाणी आम्ही ह्या दांडियामधनं सादर करणार आहोत। संपूर्ण मुंबईलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ह्या दांडियाला दरवर्षी आवर्जून हजेरी लावणाऱ्या सर्व भक्तांना मी आमंत्रण देतो की जरूर या। अंबे मात की जय, अंबाबाईचा उधो, आई कविरा आईचा उधो, आई तुळजा भवानीचा उधो उधो। धन्यवाद। अमित साटमजी बोला। माहिती दिलेली आहे, काय प्रश्न असतील तर ते मी घेतो। नाही अमित गेल्या 3 वर्षांप्रमाणे या 4थ्या वर्षीही आम्ही पुन्हा एकदा हा मराठी दांडिया आपले मराठी रॉकस्टार अवधूत गुप्तेजी यांच्या मार्फत मुंबईकरांकरता प्रस्तुत करीत आहोत। आणि उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद जो गेल्या 3 वर्षामध्ये या इव्हेंटला लाभलेला आहे, त्यामुळे ते मैदान छोटं पडलं आणि त्यामुळे नवीन मैदान नवीन स्वरूपामध्ये आणि ऑपरेशन सिंदूरच्या थीमला घेऊन हा नवरात्रोत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत। आणि मैदान कमी पडलं हे एक कारण आहे आणि दुसरं कारण असं आहे की मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला याचा आनंद घेता यावा। 3 वर्ष
दक्षिण मुंबईच्या मराठी माणसानं याचा आनंद घेतला. आता विक्रोळी, भांडूप, ईशान्य मुंबई या परिसरातील मराठी माणसांच्या दरवाजावरती आम्ही हा मराठी दांडिया घेऊन आलेलो आहोत. मी तमाम मुंबईकरांना या मराठी दांडियामध्ये निमंत्रित करतो आणि मोठ्या प्रमाणावरती आपण अंबे मातेचा हा उत्सव या ठिकाणी आपल्या खास मराठी शैलीमध्ये आपण साजरा करूया अशा प्रकारची विनंती सुद्धा करतो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता मराठी दांडिया नाहीये. मराठी दांडिया हा गेल्या 3 वर्षापासून आम्ही साजरा करीत आहोत आणि 4थ्या वर्षी 3 महिन्यांनी समोर महापालिकेच्या निवडणुका आहेत. हा निव्वळ योगायोग आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची खासियत ही आहे की निवडणूक आल्यावरती मराठी माणूस आम्हाला आठवत नाही. मराठी माणूस हा आमच्या हृदयामध्ये कायम बसलेला असतो. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये पश्चिम उपनगरात जाऊ. आता हे कमी पडलं त्यामुळे पूर्व उपनगरात गेलो. भविष्यामध्ये पूर्व उपनगर झालं की मग पश्चिम उपनगरात जाऊ. त्यामुळे मी जसं म्हटलं की मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाच्या दरवाजावरती आम्ही हा मराठी दांडिया घेऊन जात आहोत. त्यामुळे दक्षिण झालं, ईशान्य, भविष्यामध्ये उत्तर मध्येही करू, दक्षिण मध्येही करू. सगळ्या समाजाला एकत्र घेऊनच भारतीय जनता पार्टी ही पुढे जात असते आणि समाजाच्या किंवा भाषेच्या आधारावरती आम्ही कुठलाही भेदभाव करत नाही आणि तो होऊही देत नाही. आणि या मुंबई शहरामध्ये राहणारा प्रत्येक माणूस तो देशातल्या कानाकोपऱ्यातून कुठूनही आला असेल, तो वर्षानुवर्षापासून जर मुंबईत राहत असेल आणि मराठी भाषा बोलत असेल तर मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस हा मराठीच आहे असा मुंबईतला मराठी माणूस मानतो. आणि त्याच्यामध्ये अजून एक सांगतो की या मारामाऱ्या करून मराठी माणसाला देशभरामध्ये बदनाम करण्याचं कारस्थान चाललंय. मराठी माणसाचं हृदय हे समुद्रा इतकं अथांग आणि आकाशा इतकं विशाल आहे आणि सर्वांना एकत्रित घेऊन चालून एका छत्राखाली घेऊन चालण्याची ताकद ही मराठी माणसामध्ये आहे. त्यामुळे मराठी माणसाचं नाव कुठंतरी खराब कोणीतरी आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता करत आहे असं मला वाटतं. कसं आहे, त्यांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यांना ऑपरेशन सिंदूरवरती अभिमान नाहीये का? त्यांना भारतीय सेनेवरती अभिमान नाहीये का? पाकिस्तानला ठोकलं याच्यावरती त्यांना अभिमान नाहीये का? कदाचित नसेल, कारण त्यांच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते आणि त्यांच्या उमेदवाराचा प्रचार बॉम्बस्फोटच्या आरोपीने केला होता. म्हणून कदाचित त्यांचं भारत मातेवरचं आणि भारतीय सेनेचा अभिमान हा कुठेतरी कमी झालेला आपण गेल्या वर्षी पाहिलंय. त्याचंच हे पत्ते आहे असं मला वाटतं. कसा त्रास होईल? अच्छा, नाही माझ्या रेंजमध्येच ते नाहीये म्हणून मला लक्षात नाही आलं. त्यामुळे ते माझ्या रेंजमध्ये आहेत. हा, माझ्या रेंजमध्येच नाहीये. नाही, कोणाला काय त्रास होतोय बघा, असं आहे की एक स्टेज असतो, त्या ऐका ना, एक स्टेज असतो, त्या स्टेजवर जसा हिरो असतो, विलन असतो, तसा एक विदूषकही असतो. बरोबर आहे की नाही? त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक विदूषकाची आवश्यकता आहे आणि विदूषक आपला रोल पार पाडतोय. मुंबई शहरातल्या प्रत्येक मराठी माणसाला या मराठी दांडियाचं निमंत्रण आहे. या वर्षी पण दरवर्षीप्रमाणे रोज 3 लोकांना आपण एक वेगळा झोन बनवतो. तिकडे पारंपरिक मराठमोळा वेशभूषामध्ये येणारे आणि परफॉर्म करणारे लोक जे असतात त्यापैकी 3 लोकांना आपण सिलेक्ट करतो आणि दररोज 3 आयफोन देतो. यावर्षी ही दररोज 3 आयफोन
हे आपण देणार आहोत. कॅटेगरी मराठमोळा पारंपरिक वेशभूषा घालून येणारे आणि परफॉर्म करणारे आणि आपले प्रोफेशनल जजेस असतात ते त्यांना सिलेक्ट करतात. तर यंदाही एकूण 15 आयफोन हे आपण देणार आहोत. जिस तरीके से एक जो भांडुप और जहाँ पर ये दांडिया आयोजित हो रहा है उसकी क्या विशेषता इस बार रहेगी, क्या टिकट्स लगेगा और किस तरीके के इसका आयोजन हो रहा है? देखिए, जैसा हमारे अध्यक्ष अमित साटम जी ने बताया, मैदान हमको कम पड़ रहा था. हर साल प्रतिशत बहुत ज्यादा था, तो इस बार हम बड़े मैदान में ये इवेंट को लेके जा रहे हैं. ये एक तरीके से मुरुंड से लेके सायन कोलीवाड़ा तक, कुर्ला, सायन कोलीवाड़ा, चेंबूर, मानपुर, ये सभी विभागों का सेंटर अगर ज्योग्राफिकली देखेंगे तो ये मैदान पड़ता है. आज लालबाग, परेल, यहाँ से भी लोगों को आना है तो फ्रीवे लेके 20 मिनट में कन्नमार नगर पहुंच सकते हैं. मैदान की कैपेसिटी करीबन 25,000 लोगों की है. तो हमने इस आयोजन को देखते हुए, इसकी सफलता को देखते हुए बड़े वेन्यू में शिफ्ट किया है. जैसा मैंने पहले भी बताया, इसके पासेस होंगे, विदाउट पास एंट्री नहीं है. उसी प्रकार से पासेस के लिए कोई पैसे भी खर्चे नहीं करने. हम हमारी परंपरा और संस्कृति को जपने का काम कर रहे हैं. तो हमको यह भी देखना है कि कोई समाज कंटक अंदर ना आए, इसीलिए विद पासेस ही एंट्री होगी और पासेस निशुल्क होंगे. अमित जी, खास करके मुंबई की सियासत पिछले कुछ दिनों से कुछ लोग अचानक मराठी के मामले में शिफ्ट हुए हैं, हिंदुत्ववाद से मराठी मुद्दे पर शिफ्ट हुए हैं. बीजेपी 3 साल से लगातार मराठी दांडिया का आयोजन कर रही है. उनके अचानक मराठीवाद और बीजेपी के 3 साल से मराठी दांडिया को कैसे देखते हैं? नहीं, देखो, कुछ लोगों को जब भी चुनाव नजदीक आते हैं तो मराठी आदमी की याद आती है. लेकिन मराठी आदमी जो मुंबई का है वो अच्छी तरह से जानता है कि सही मायने में इस मुंबई शहर का विकास और उन्नति और प्रगति किसने की है. मुंबई में मेट्रो किसने बनाई, कोस्टल रोड किसने बनाया, अटल सेतु किसने बनाया, सीसीटीवी किसने लगाए, और मुंबई के वर्ली में बीबीडी चाल में रहने वाले मराठी आदमी को 500 फुट का घर किसने दिया. इसीलिए चुनाव नजदीक आते ही जिन लोगों को मराठी आदमी की याद आती है उनकी दखल ये मुंबईकर जनता आने वाले समय में लेने वाली नहीं है. और हम कोई मराठी दांडिया चुनाव इसलिए नहीं करते. हम तो 3 साल से कर रहे हैं और ये 4था साल है. हम कोई चुनाव के लिए कोई काम नहीं करते. देखो, भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता किसी सत्ता के स्थान को या अधिकार के पद को प्राप्त करने के लिए काम नहीं करता. वो समाज में खड़े हुए आखिरी व्यक्ति की सेवा करने के लिए काम करता है. ऑपरेशन सिंदूर इस बार थीम रखा है. यूबीटी जिस तरीके से ऑपरेशन सिंदूर पर अपनी अलग तरीके की सियासत कर रही है, प्रधानमंत्री उसको कैसे देख रहे हैं? नहीं, उनकी सियासत उनको मुबारक हो, और उनकी इस गंदी सियासत को आने वाले समय में मुंबईकर मुंहतोड़ जवाब देने वाले हैं. एक सवाल और है कि दोनों भाई जिस तरीके से इकट्ठा होकर के बीजेपी को चुनौती देने की कोशिश कर रहे हैं. कल परसों भी आपने देखा कि उद्धव ठाकरे, राज ठाकरे के घर पे गए और एक नया मोर्चा बनाने की तैयारी चल रही है बीजेपी को रोकने के लिए. देखो, मुंबई शहर में जिस प्रकार से पिछले 11 वर्षों में मोदी जी की सरकार और देवेंद्र जी की सरकार ने काम किए है, और जिस प्रकार से मुंबईकरों का समर्थन महायुति को प्राप्त हो रहा है, और उसकी एक झलक हमको विधानसभा के चुनाव में दिखी है, इसके वजह से कुछ लोगों के सामने चुनौती खड़ी हुई है. और इसीलिए जिनको घर से बाहर निकाला उन लोगों को उनके घर में जाकर नतमस्तक होने का समय आया है उनके ऊपर. और इसीलिए चुनौती उनके सामने खड़ी हुई है, क्योंकि मुंबईकर ये महायुति के साथ में खड़ा है. इसीलिए कुछ लोग जो है, जो एक दूसरे का मुंह नहीं देखते थे, वो एक दूसरे के घर पे जाना शुरू हुए. नाही, आमचं फोकस हे मुंबईमध्ये सगळ्या भागांवरती आहे आणि मुंबईच्या 227 वॉर्ड हे सगळे आमचेच आहेत आणि प्रत्येक कार्यक्रम कुठल्या ना कुठल्या परिसरामध्ये होत असतो. त्यामुळे आता मेळावा वरळीला आहे, अजून नंतर दुसरीकडे कुठेतरी होईल. त्यामुळे तसं काही नाहीये. 227 वॉर्ड मुंबईच्या 36 विधानसभा, दहिसरच्या या टोकापासून त्या कोलाब्याच्या त्या टोकापर्यंत आणि कोलाब्याच्या त्या टोकापासून मुलुंडच्या टोकापर्यंत संपूर्ण मुंबई ही आमची आहे.
गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारचं काम मोदीजींच्या सरकारच्या मार्फत मुंबईमध्ये झालं आणि देवेंद्रजींच्या सरकारच्या मार्फत मुंबईमध्ये झालं, त्याच्यामुळे कोणासमोर तरी आव्हान उभं राहिलेलं आहे. आणि या कामाकडे बघता मुंबईकर ज्या ताकदीने महायुतीच्या पाठीशी उभा राहतोय आणि याची झलक आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे काही लोकांसमोर आव्हान उभं राहिलंय. त्यामुळे ज्या भावाला घराच्या बाहेर काढलं त्याच भावाच्या घरी जाऊन नतमस्तक होण्याची वेळ कोणावरती तरी आली आहे. 20 वर्ष ज्यांचं तोंड बघितलं नाही ते एकमेकांना आता गळाभेट करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे अशा प्रकारचं दिशाभूल करणारं जे काही राजकारण आहे, येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर हे मुंबईची प्रगती, मुंबईचा विकास, मुंबईची उन्नती आणि मुंबईची सुरक्षा हे कोण करू शकतं? तर महायुती करू शकते. महायुतीलाच आशीर्वाद येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर देतील. स्थानिकांनी करोडो विरोध केलेला आहे. स्वतः भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर देखील या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. त्यांनी शासनाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. सरकारच्याच आंदोलनामध्ये नाही, ते लोकल स्पेसिफिक काही इश्यू असतील. कोळंबकरांनी काही त्यांचा इश्यू असेल, मला त्याची माहिती घ्यावी लागेल. माहिती घेऊन याच्यावरती मी बोलेन. अभी जो कि बाउंड्री पर सुनवाई चल रही है जो मुंबई वाली बीएमसी को लेकर बीजेपी ने क्या कोई ऑब्जेक्शंस दिया है किसी बाउंड्री वॉल को लेकर के, या पुरानी बाउंड्री से बीजेपी? ये इलेक्शन कमीशन की प्रोसीजर है. इलेक्शन कमीशन अपना काम कर रहा है. हमारा कोई विषय के ऊपर कोई ऑब्जेक्शन नहीं है. और जो इलेक्शन कमीशन अपना काम करेगा वो उनका काम हमको मान्य है. थैंक यू. छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो, या अशा महापुरुषाचा अवमान हा काँग्रेसने नेहमीच केलेला आहे. नेहमीच काँग्रेसने केलेला आहे. आणि गेली अनेक वर्ष ही या महापुरुषांच्या नावाचा उपयोग करून सत्तेवरती राहून आता जनतेला हे कळून चुकलेलं आहे की खऱ्या अर्थानं या महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जाणारे कोण आहेत आणि त्यांच्या पाठीशी जी जनता आहे ते आपले आशीर्वाद देत आहे. स्पेसिफिक आपण जो मुद्दा कर्नाटकाचा विचारला त्याची माहिती घेऊन त्याची माहिती घेतली जाईल. अमित जी, यही हिंदी में कि छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर राजनीति महाराष्ट्र में कुछ लोग करते हैं. कांग्रेस खास करके लगातार इस पर बातचीत करते हैं. कांग्रेस की सरकार अगर एक स्टेशन का नाम मेरी के नाम पर रखे और शिवाजी महाराज का नाम हटाने की कोशिश करे तो किसे कैसे? कांग्रेस ने इस प्रकार से हर बार पिछले अनेक वर्षों में अपीजमेंट की पॉलिटिक्स की है. हम अपीजमेंट में नहीं मानते हैं. मतों के लांगुल चालन करने के लिए किसी के भी सामने झुकना हम इसको नहीं मानते. हम समानता में मानते हैं. और जो कांग्रेस ने अपीजमेंट की राजनीति पिछले अनेक वर्षों में की है उसको इस देश की जनता ने मुंहतोड़ जवाब जो है वो पिछले 10 वर्षों में या 11 वर्षों में हर चुनाव में कांग्रेस को मुंहतोड़ जवाब दिया है. और ये अपीजमेंट की राजनीति अभी कांग्रेस के साथ जुड़े हुए कुछ लोग जिन्होंने हिंदुत्व को त्यागा है वो अभी अपीजमेंट की राजनीति वो भी लोग कर रहे हैं. और मुंबई का रंग बदलने का एक छुपा प्रयास जो है वो ये लोग अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने के लिए कर रहे हैं. जिल्हा निहाय आम्ही ज्या बैठका कोर कमिटीच्या घेत आहोत त्या वॉर्डाचं आकलन करण्याकरता घेत आहोत. कोण किती जागा लढेल हे महत्वाचं नाहीये. आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि महायुतीमधला जो कुठला पक्ष असेल त्या ठिकाणी जनतेची जी काही मागणी असेल त्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद असेल तो पक्ष महायुतीचा त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल. कोण किती जागा लढेल हे महत्वाचं नाहीये. मुंबईकरांचं स्वप्न कोण साकार करेल हे महत्वाचं आहे. आणि मुंबईकर मोठ्या आशा अपेक्षा आणि आकांक्षांनी महायुतीकडे पाहत आहेत. कारण 22-25 वर्ष 97 ते 2022 मुंबई शहरामध्ये आपण एक विजनलेस आणि नॉन ट्रान्सपरंट ऍडमिनिस्ट्रेशन हे बघितलेलं आहे. त्यामुळे मुंबई शहराला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं हे क्रमप्राप्त आहे. नाही, सगळे भाऊ हे सारखे आहेत. मोठा छोटा हे इतरांना तुम्ही ते प्रश्न विचारा की मोठा कोण आणि छोटा कोण.
त्यामुळे आम्ही सगळे सारखे आहोत. महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ. आणि जसं मी मगाशी म्हटलं की कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. तो या देशाकरता काम करतो. आणि त्यामुळे आम्ही मुंबईकरता काम करतो. कोण महापौर होणार हे महत्वाचं नाही, मुंबईकरांची स्वप्न पूर्ण होणार की नाही हे महत्वाचं. चला, धन्यवाद. धन्यवाद.